नमस्कार. एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा विकास निधी सांगोला तालुक्यासाठी आणि प्रामुख्याने सांगोला शहरासाठी मंजूर करून आणलेला आहे. मित्रांनो, जवळजवळ सांगोला शहरातील 14 कामासाठी 20 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून बापूंनी मंजूर करून आणलेला आहे आणि जवळजवळ 5,000 कोटी पर्यंतचा निधी तालुक्यासाठी बापूंनी आजपर्यंत या पंचवार्षिक मध्ये आणलेला आहे. मित्रांनो, बापूंनी जो तालुक्यासाठी निधी आणला त्या निधीचा वापर झाल्याचं आपल्याला गावोगावी दिसून येत आहे. गावोगावी रस्ते झाले आहेत. ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यामध्ये ज्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी अडचण होती त्या ठिकाणी डांबरी रस्ते झालेले आहेत, सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. जवळजवळ 5,000 कोटीचा निधी 5 वर्षामध्ये या तालुक्यासाठी आणून बापूंनी एक विक्रम केल्याचं दिसून येत आहे. आता आजची बातमी जी आहे ती 20 कोटी जो सांगोला शहरासाठी निधी आलेला आहे त्याची आहे. विविध समाजातील विविध सभागृह बांधणे किंवा इतर जे काही कामं असतील त्या कामासाठी बापूंनी 20 कोटी रुपयाचा निधी आज मंजूर करून आणल्याचं सांगितलं. सांगोला शहरामध्ये जो 20 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे, कोणत्या कामासाठी आलेला आहे, कोणत्या समाजासाठी आलेला आहे, मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगतो. लोणार समाज, मातंग समाज, रामोशी समाज, कर्मचार, हटकर, शिंपी, महर्षी, वाल्मिक, कोळी, नाभिक समाजासाठी सभागृह बांधणे, व्यापारी संकुल बांधणे, मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे, अशा 14 विकास कामासाठी जवळजवळ 20 कोटी रुपयाचा निधी बापूंनी मंजूर करून आणलेला आहे आणि तोही मुख्यमंत्री यांच्याकडून विशेष बाब म्हणून. तुम्ही जर बघाल तर गेल्या 5 वर्षामध्ये बापूंनी जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा निधी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करून आणला. लोकांच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्न या निधीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेला आहे. जे 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्या 20 कोटी रुपयांचं कशा प्रकारे विभाजन आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे यासाठी जवळजवळ 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे. मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणे 1 कोटी रुपये. नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाज मंदिर बांधणे 1 कोटी रुपये. खारवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे 50 लाख रुपये. हटकर समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे 1 कोटी रुपये. शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे 50 लाख रुपये. तर नाभिक समाजासाठी समाज मंदिर बांधणे मिरज रोड या ठिकाणी तळमजल्याच्या बांधकामासाठी 50 लाख रुपये अशा प्रकारची निधी आहे. त्याचबरोबर यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर आहेत. नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिक कोळी समाज मंदिर बांधणे 1 कोटी रुपये. लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक 4 मध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर आहेत. मित्रांनो, सिटी सर्वे क्रमांक 2585 येथे सुधारणा करण्यासाठी 50 लाख रुपये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धान्य बाजार या ठिकाणी व्यापार संकुल बांधणे 5 कोटी रुपये. सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणे 3 कोटी रुपये. अशा 14 विकास कामासाठी जवळजवळ 20 कोटी रुपयाचा निधी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंजूर झाल्याची माहिती आपणाला या ठिकाणी दिलेली आहे. खरंच बापूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, अगदी या 5 वर्षामध्ये सांगोला तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न बापूंनी निश्चित केला आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग. जय भारत.